मोहन ए आय लव्ह यू शोभा. ए मास्टरड्या, काय बोलतोय ते तुझं तुला तरी कळतंय का? काय बोल, माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे. आय लव्ह यू. शी. ए, शोभे, हा काय प्यायलाय बघ. काढा पेलोय मी पण. का आम्ही सगळेच काढा पेलोय, हो की नाही राहुल? राहुल कुठे? राहुल लाज पण वाटत नाही याला. हो की नाही? अहो, वर चला. शोभा, शोभा किती सुंदर दिसतेस. लग्नाच्या पहिल्या दिवशी दिसत होतीस, इतकी सुंदर दिसतेस. असं वाटतं सारखं तुझ्याकडे पाहतच राहावं. शोभा, घरी चल, तुला बघते चांगली. सांभाळ सांभाळ तू सांभाळतो सांभाळतो. शोभा का लाजत होती, बघितलं लाजून लाजून वर गेली. राहुल, हा 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 सगळा काय प्रकार आहे? काही नाही काही नाही. या मोन्याला जास्त झाली. हा काढा पिऊन कोणाला जास्त होते का? काढा पिऊन कशी जास्त होईल काहीतरी. राहुल, इकडे इकडे बोल बोल. काय नाही आजू. तुझ्या तोंडातून पण काढायचा वास येतोय. आय लव्ह यू शोभा. माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे. आय लव्ह यू. शोभा किती सुंदर दिसतेस. लग्नाच्या पहिल्या दिवशी दिसत होतीस, इतकी सुंदर दिसतेस. शी 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 शी. काय ग शोभे त्या थेर मास्टरड्याची. शी. चार चौघात लाज आणली की ग त्यानं. काय तर म्हणे आय लव्ह यू का आय लव्ह यू. अगो काय ते. हा ए, असं किती हालत होत. हा धड उभं राहता येत नाही आणि म्हणे शोभे आय लव्ह यू. तुला सांगते शोभे, पूर्ण आयुष्यामध्ये तुझ्या बापाची हिम्मत झाली नाही मला आय लव्ह यू म्हणायची. कधी कोल्ड्रिंकची बाटली सुद्धा तोंडाला लावली नाही ग त्यांनी. आणि मास्टरड्या बघ कसे रंग उधळतोय. तुला सांगते हा शोभे, अजिबात घरात घेऊ नको याला. राहू दे एक दिवस बाहेर, मग येईल अक्कल टाळ्यावर त्याची. शोभे, ऐकतेस ना मी काय म्हणते ते. हा तसंच कर, घेऊच नकोस त्याला. आई, अशा अवस्थेत माणूस नेहमी खरं बोलतो ना? आ? राहुल, खरं सांग. मी सांगतो ना तुला. ए मोहन तू गप रे बाबा. राहुल, तू बोल. मी बोलतो. हा घाबरतो तुला. भानूकडे बघत असताना तू आजूबाजूला नाही आहेस ना, असं बघून मग भानूंकडे बघतो. सांगा तुम्ही सांगा ना. वर चला तू. नाही आधी तुम्ही हो की नाही ते सांगा. ए मोन्या चल ना वर चल ना. आणि हा मदन आहे ना, मदन
तू मुद्दामून बाहेरून असे रुपये टका काढतो यांच्याकडे बघण्यासाठी बाहेरून अजून काय काय करता माझ्या माघारी? हा राहुल मदन तुम्हाला सांगून ठेवतो, बायकांशी कधी खोटं बोलायचं नसतं. दादा तुम्ही बोला, तुम्ही बोला. सांगतो ना, 2 महिन्यापूर्वी तू साताऱ्याला गेली होतीस ना माहेरी, राहुलने पाठवलं होतं तुला. तेव्हा राहुलला घरी भेटायला एक बाई आली होती दुपारची. राहुलने सुट्टी घेतली होती आणि माधुरी मदन दर शनिवारी काढा प्यायला जातो तुझ्याकडून लपवून ना. खोटं बोलतो यार मोहन. खोटच बोलतो. नाही मोहन काका कधी खोटं बोलत नाही माहितीये ना. अरे म्हण्या तू घरी चल सगळं. अच्छा आता मला कळलं. मला सारखा मामांकडे आणि आई वडिलांकडे का धाडत असतोस तू? माझ्यासाठी एक दिवस सुट्टी घेत नाही तू, हा? आणि त्या कुठल्या तरी भटक भवानीसाठी सुट्टी घेतलीस तू, हा? तुला तर आता बघते मी, तुझा नुसताच दूर करते मी. तू 2 मिनिटात वर ये. अंजू पेलाय तो. बघते मी तुम्हाला आता. मोठ्या ये काय नुसता दूर केला यार तू माझा. आता अंजू सोडणार नाही मला. आता माधुरी पण माझा सगळं डाएट बाहेर काढणार. आलो अंजू आलो. माझं अरे मालक तुम्ही आधी वर चला. हा मोहन चल, मी तुला सोडायला येतो. तुला पण एक गोष्ट सांगतो समीर, तू लवकर लग्न कर, नाही तर तुला मुलगीच मिळणार नाही. केस पण जात चालले आहेत. नाही त्या तुझ्याशी लग्न नाही करू शकत. का? मला सांग, आपण कुणाशी लग्न करतो? अरे मुलीशी. त्या इथल्या नाहीये. मालक तुम्ही वर चला. अरे मोहन मला माहिती आहे ती गावावरून आली. पण तिचं गाव दूर आहे खूप. मोहनला जरा जास्त चढली आहे. कळलं का? म्हणून त्या तुझ्याशी लग्न करू शकत नाही. अरे कळलं बाबा. चल मी तुला सोडू देतो. नको, तू कशाला सोडतो? मी जातो घरी. अरे सावकाश. शोभा, आय लव्ह यू शोभा. तू मनावर घेऊ नको हा मोहनचं बोलणं. मालकांना कोणी पाजले? मी सांगतो. मी नाही पाजले, राहुलने पाजले आहे. एखाद्या माणसाच्या साधेपणाचा इतका पण गैरफायदा घ्यायचा नसतो, नाहीतर तुम्हीच फसाल. कोणाला घेऊन आलेला तू? कोण होती? बोल. कोण नव्हती अंजू. बोल ना. बोल लवकर. बोल. कोण होती? कोण नव्हती अंजू. आणि आम्हाला पिक्चरला याच्यासाठी पाठवलं का तू? हे का भांडतात? शोभा कधी माझी एवढी भांडत नाही. शोभे, त्याला 2 दिवस जेवायलाच घालू नकोस, त्याशिवाय त्याची अक्कल ठिकाणावर यायची नाही. चांगला काढा उतरू दे त्याचा, कसला चढलाय तो. शी, मलाच कुठून दुर्बुद्धी झाली, तुझं लग्न लावून दिलं बाई त्याच्याशी. नाही ग, माझीच अक्कल शेण खायला गेली होती त्यावेळेला, म्हणून हे असलं सुचलं मला. आय लव्ह यू शोभा. आला आय लव्ह यू शोभा. आला. थांब थांब. शोभा, चल पास्ताड्या बाहेर असो. हो बाहेर, आत यायचं नाही अजिबात. सासूबाई, मला बाहेर म्हणताना तुम्हीच स्वतः बाहेर आलात. दात काढू नकोस. शिक बाई, काय वास येतोय. तो मला आतमध्ये जाऊन द्या. अजिबात नाही. शोभा, आय लव्ह यू. मला आतमध्ये जाऊ दे शोभा. अजिबात नाही. अरे या अवस्थेमध्ये शोभा जवळच काय, आजूबाजूला पण फिरकू द्यायची नाही मी. आपण मी काय केलंय? अरे पाप केलंयस तू, पाप. मी ना पाप केलं. अहो, माझ्या शोभावर प्रेम आहे. आय लव्ह यू शोभा. अरे हे सगळं आत्ता आम्ही त्या सिनेमात बघून आलोत रे. सासूबाई, तुम्ही पण एकदम सिनेमातल्या आईसारखे दिसता. एवढ्या म्हाताऱ्या झाला तरी केस एकदम काळे, एकदम काही केस पांढरा नाही. कसं काय? सांगा ना सासूबाई, सांगा ना. शी, लांब आधी. मला शोभाला भेटायचंय, मला जाऊ द्या. नाही. सासूबाई, मला माझ्या मनातलं सगळं शोभाशी बोलायचं आहे. हे बघ,
तुला जे काही बोलायचंय जे काही विचारायचंय ना ते उद्या सकाळी विचारायचं. आत्ता अजिबात नाही. हो बाहेर. आई आई दार उघड. अगं आई शोभा 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 काय ग शोभे, तू कशाला बाहेर आलीस? मी याला हाकलवत होते ना. कशाला? सगळ्या ताईला तमाशा दाखवायला? मला माहिती आहे स्वतः प्यायला नाहीये, पण ज्याने कोणी याला काढा पाजलाय ना त्याला तर मी बरोबरच करेन. काहीही झालं ना तरी हा माझा नवरा आहे. अगं पण तू शोभे, गप्प बस तुझा. अगं पण जा, मी बघते, जा. तुला पण बरे आजच नवऱ्याचा पुळका आलाय. आज चल मोन्या, आज चल. शोभा आय लव्ह यू. आज चल. इथे बस. बस इथे बस. शोभा किती सुंदर दिसतेस तू. नाही, लग्नाच्या पहिल्या दिवशी दिसत होती तितकी सुंदर दिसतेस. वाटतं तुझ्याकडे पाहतच राहावं. शोभा शोभा मोन्या हात सोड. शोभा थांब. मोन्या हात सोड. शोभा नको ना जावा. बस नाही मा बागलो. शोभा शोभा थँक यू. बोल आता. शोभा तू सुई तसा हळू दोरा गलावा ना तशी माझ्या आयुष्यात आलीस. सुईचं टोक लागतं कधी कधी. तुझं बोलणं तसंच असतं, पण तरी सुद्धा तू येण्याने माझ्या आयुष्याच्या शर्टाला पडलेली सगळी भोक तू ठिगळ लावून बंद करून टाकलीस. खूप वाटतंय शोभा, सतत तुझा हात हातात असावा असं वाटतं. पण त्या हातावर आपण साधे पैंजण सुद्धा ठेवू शकत नाही. तो हात हातात कसा घ्यायचा शोभा? मी तुला हवं ते नाही देऊ शकत. म्हणजे तू न मागताय, म्हणजे तू न मागताय, तू मागवतीप्रमाणे मी तुला देण्याचा प्रयत्न करतो. पण काय होतं माहिती, ते मशीनवर बसून पडल मारता मारता अचानक लक्षात येतं की बॉबिन मधला दोराच संपलाय. तसं होतं. काल पगार होता, आज संपला. म्हणजे तुझ्या छोट्या छोट्या गरजा गोष्टी सुद्धा हा मास्टर डॅब पूर्ण करू शकत नाही. सासूबाई म्हणतात ते खरं आहे शोभा, मी तुला काहीच नाही देऊ शकत. मोन्या, आईचं बोलणं मनावर नको घेऊस रे. नाही, सासूबाई खरं बोलतात. तर त्यांना पण आपल्या संसाराची काळजी आहे. त्यांनी आपल्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिले आहेत. खरं तर सासूबाईंचा माझ्यावर खूप उपकार आहे. त्यांनी माझ्यासारख्या मूर्खाच्या हातात तुझा हात दिला. मोन्या, स्वतःला मूर्ख म्हणू नकोस. तुला मूर्ख फक्त मीच म्हणणार.
काय 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 झालं शोभा? तू म्हणालास ना मगाशी लग्नाच्या पहिल्या दिवसाचं तुला आठवलं ते मला आठवलं. तू असं दरवाजात आत आलास आणि अडखळलास तेव्हा मी तुला सावरलं होतं. तेव्हापासून आपला अडखळणारा संसार तूच सावरतेस ना. मोन्या, काढा पिऊन जर माणसं इतकी रोमॅन्टिक होत असतील तर पिझ्झा मध्ये मध्ये काढा. शोभा, मला तुला लग्नाच्या पहिल्या दिवशी सारखं बघायचंय. आत्ता आत्ता कसं शक्य आहे? शक्य आहे शोभा, हे बघ शक्य आहे. मी बाहेर जातो ना, बाहेर दरवाजाच्या बाहेर जातो आणि तू इथे इथे लग्नाच्या पहिल्या रात्री बसली तशीच बस. तशीच बस. लग्नाच्या पहिल्या रात्री बसली तर तशीच बस. हा, मी आतमध्ये येतो आणि मी अडखळतो. पण मला सांभाळा, नाहीतर तोंडावर पडेन मी. आत मी बाहेर जातो, आपण पकडा पण ना तोंडावर मी जातो. मोन्या, जा लवकर. तशी बसून राहा. नीट बस. आय लव्ह यू शोभा. मला खाऊ. थँक्यू थँक्यू. अजून किती सावरून घ्याल तुम्ही मला? पण मी मात्र तुमच्या मनाचा विचारच केला नाही. काय बाई बोललो तुम्हाला. सॉरी, खरंच सॉरी. पण मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, खरंच दुखवायचं नव्हतं. माझ्या आयुष्यात जशी माझ्या माणसांना किंमत आहे तशी तुम्हाला पण खूप किंमत आहे. मी तुमच्या बरोबर माझं आनंद दुःख सगळं शेअर केलं. आता तुम्हीच जर का माझ्याशी बोलणार नाही तर मी कोणाशी शेअर करू हे सगळं? प्लीज बोला तुम्ही माझ्याशी. हा बोला, धरू नका, प्लीज बोला. मोन्या, मोन्या, अरे ये आता. अरे देवा, अडखळून पडला की काय? शोभानंतर माझ्या आयुष्यात कुणी आलं असेल ना तर त्यात तुम्ही आहात. तुम्ही माझ्या आयुष्यात आलेल्या परी आहात. परी, खरंच परी आहात तुम्ही. अहो, तुम्ही आल्यानंतर किती किती बदल पडला झाला माझ्या आयुष्यात बाहेर.